चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो. आत्ता पण करत आहे आणि मी तिला प्रपोजही केले होते. तिचा होकारही मिळवला. जवळपास आमचे 3 ते 4 महिने रिलेशनशिपमध्ये होते. चांगले चालले होते सगळे. कॉलवर बोलणे, मेसेजेस करणे सगळे अगदी आनंदात चालले होते. पण काही चुकीच्या गैरसमजामुळे आमचे अचानक ब्रेकअप झाले आणि ब्रेकअपच्या वेळी मी तिच्यासाठी एक छोटीशी मनवेदक अशी कविता केली. गैरसमज करून नाते कधी तोडू नकोस. गैरसमज करून नाते कधी तोडू नकोस. जर नसेल विश्वास कुणावर तर त्याला आपलंसही करू नकोस. खूप दुःख होते मनाला जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते. खूप दुःख होते मनाला जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते. हात जोडून आहे कळकळीची विनंती तुला. पुन्हा कोणावर खोटे प्रेम करून त्याच्या भावनेशी तू खेळू नकोस. जात आहे मला तू सोडून, माझ्या जगण्याची तू आसही करू नकोस. पुन्हा करणार नाही खरे प्रेम कुणावर. पुन्हा माझा उदासलेला चेहरा स्वप्नातही पाहण्याचा विचार करू नकोस. आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी. या आयुष्याला संपवण्याची वेळ आली तुझ्या पायी. शेवटची भेट आहे ही आपली. मला पुन्हा भेटण्याचा तू प्रयत्नही करू नकोस. आयुष्य तुम्हाला कोणतेही वचन देत नाही, पण काही व्यक्ती देतात. काही व्यक्ती म्हणतात मी तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. काही व्यक्ती म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत राहील. काही व्यक्ती म्हणतात माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस. आपल्या जीवनात असे कित्येक प्रेमळ खोट्या गोष्टींचे वचन काही व्यक्तींकडून आपल्याला मिळते. पण जेव्हा तुम्हाला समजते की आपल्याला दिलेले वचन खोटे होते, तेव्हा आपण स्वतःला कसे सावरतो त्यावर आपलं पुढील जीवन आधारित असतं.